आणि जे काय त्यांनी आता ऑब्जेक्शन त्याचा रिप्लाय द्या ना. पॉइंट नाही तुमचा रिप्लाय काय त्यावर? त्यांनी एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला, प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवलाय, काय म्हणणं आहे तुमचं त्यावर? आता बोलू द्या त्यांना, काय बोलतच नाही आपण. एकच मिनिटात घेऊ सरांच्या याच्यानुसार सांगतोय. सर बघा, आम्ही आक्षेप घेऊ नाही घेऊ हा वेगळा मुद्दा आहे. प्रपोनंटनी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक प्रपोजल दिलं, ठीक आहे. आमचे ऑब्जेक्शन, आमचा स्टडी, यांनी दाखवलेला व्हिडिओ म्हणतो हा सगळं सोडून द्या. त्यांनी दिलेल्या प्रपोजल वरती उद्यान विभाग, ज्याची मुख्यतः जी स्थापना किंवा वृक्ष प्राधिकरणचं जे स्थापना झाली ही वृक्ष संवर्धन आणि जतनसाठी झालं, त्याचं ट्रिॲक्टचं नाव पण तेच आहे. त्या प्रपोजल वरती तुम्ही स्वतःचं अध्ययन काय पहिलं ते सांगा. ऑब्जेक्शन बद्दल आम्ही लिखित दिलेलं आहे, पहिल्यांदा त्याच्याबद्दल तुम्ही बोला की त्यांनी काय दिलं, त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं स्वतःचं अध्ययन सांगा. ताईंनी दाखवलं किंवा बाकीच्या हा गोष्ट वेगळी. आणि लिगल्स मध्ये ट्री ऍक्ट नुसार सगळं काय हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही तुमचं पहिलं अध्ययन सांगा. आणि पॉइंट बाय पॉइंट जाऊन आता यांनी दाखवलंय तर मग तुमचं उत्तर द्या. मग सरांनी विचारलं त्याचं उत्तर द्या. मॅडमने खूप महत्वाची माहिती तुम्हाला दिली आहे, त्यांचं काय म्हणणं, तुम्ही स्थळ पाहणी केली आहे ना, शहर बदल करतील, प्लीज अड्रेस दोज ऑब्जेक्शन. रिव्हरच्या साईडची जे काही झाडं मॅडमनी सांगितली बरोबर की आपण सेव्ह करणार. आता याच्यामध्ये आपण तो जो काय स्पेस आहे याच्यामध्ये जे इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहे, ठीक है बोला पॉइंट. त्या स्पेसिस आपण मेजरली आपण काही मार्केट केलं जे कटिंग ये जो आप बार बार इन्वेसिव स्पीशीज बोल रहे हैं, हमें बताइए कि यूकलिप्टस के अलावा ये कौन से स्पीशीज हैं जो इन्वेसिव हैं, और इसी पॉइंट पे ये झाड़ है उनके फोटोग्राफ्स लीजिए, जियो टैग फोटोग्राफ्स और शेयर जिओ टॅगची जी फाईल ऐका सर, तुम्ही स्पीसीज बद्दल परत परत बोलताय. तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये 59 स्पीसीज आहेत, तुमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 75 स्पीसीज आहेत आणि तुमच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 47 स्पीसीज आहेत. तर तुम्ही कसं परत परत युकलिप्टिसचं उदाहरण देतात, सुबाबोडचं उदाहरण देताय? एवढे तुमचे 100 पेक्षा जास्त स्पीसीज तुम्ही आयडेंटिफाय केले. नाही, मेजरचं काय अर्थ झालं सर? 100 पेक्षा जास्त स्पीशीज तुम्ही आयडेंटिफाय केलेत, आम्ही म्हणतो त्यापेक्षा अधिक आहे आकडा. यांनी जो व्हिडिओ दाखवला करंजचा व्हिडिओ, मी जे काही आकडेवारी दिली आहे त्याच्यामध्ये 900च्या जवळपास करंज आहे. जे करंज इन्व्हेसिव्ह आहे का? जे डॉकेट मी येऊन बघितलं होतं तुमच्या डॉकेटमध्ये 900 करंज तोडायचे. त्याच्यामध्ये नीम, वड, पिंपळ, बांबू झाड असतं का? दाखवलं होतं. कशासाठी यांनी दाखवलं ना? बांबू झाड आहे का? त्याच्या अंतरावरती झाड आहे, एक तुम्ही म्हणता ट्रान्सप्लांट आहे, एक तिथे ठेवणार आहे, ते शक्य कसे ते सांगा. बांबू हे झाड आहे का? 2 फुटावर 2 झाडं आहेत, त्याची मुळं आता लहानपणी सर्वांनी शिकलेलं आहे, आतापर्यंत मुळं अशी सगळी वाढतात. तुम्ही कशा पद्धतीने काढू शकाल? 2 फुटांवरचं झाड एक तुम्हाला रिटेन करायचंय, एक तुम्हाला ट्रान्सप्लांट करायचंय, 2 फूट अंतर आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कशा पद्धतीने ते ट्रान्सप्लांट करू शकता? याचं काय टेक्निक आहे, काय टेक्नॉलॉजी वापरणार सांगू शकाल का थोडं? आणि आतापर्यंत ट्रान्सप्लांटेशन केलेली झाडं जगलेली नाहीयेत. माझं स्वतःचं आरटीआय आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटेशन केलेल्या झाडाचे आपण म्हणतो ना एवढी झाडं ट्रान्सप्लांट करणार आहे. ट्रान्सप्लांट केलेली झाडं जगलेलीच नाहीयेत. ह्याचा उद्यान विभागाकडे किंवा वृक्ष प्राधिकरणाकडे डेटाच नाही, आरटीआय माझा त्याच्यावरती. आणि आता सुद्धा म्हणजे ऑब्जेक्शन मध्ये सुद्धा टाकलंय ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांची अवस्था काय आहे. हे बघा इथे, हे आता आपण मेट्रोमध्ये जी झाडं ट्रान्सप्लांट केली त्याची अवस्था आहे. 90% झाडं मेलेली आहे. त्यामुळे ट्रान्सप्लांटच्याकडे आपल्याकडे एजन्सी नाहीये. ट्रान्सप्लांट केलेले तुम्ही सांगा किती ट्रान्सप्लांट केलेली झाडं आतापर्यंत जगलेली, त्याची आता जिओ टॅग डेटा आहे का आपल्याकडे? तुमच्या डॉकेट बद्दल वाचतोय, तुमच्या डॉकेटमध्ये याचं उत्तर द्या. आधी ट्रान्सप्लांटेशनचा डेटा सांगा. हा, याचं उत्तर द्या तुम्ही. ट्रान्सप्लांटेशन सक्सेस कुठे केलंय आम्हाला दाखवा ना. आतापर्यंत ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांचा पिंपरी चिंचवड एरिया मधला जो तुमचं अधिकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत किती वेळा झाडं ट्रान्सप्लांट केली गेली आणि त्यातली किती जगली आहे त्याचा डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे का आतापर्यंत? काही माहिती देऊ शकाल? येण्याच्या अगोदर त्यांनी तो मुद्दा काढला होता झाडांच्या
ताई, ताई, ताई. अलाउड नाहीये. ताई, ताई. ट्रान्सप्लांट इज नॉट द टॉपिक. आता माझ्या मते एका वेळेला एक मुद्दा. आपल्याकडे भरपूर मुद्दे आहेत. त्यांच्याकडे फक्त प्रश्नांचा भडीमार होईल. एक एक त्यांनी जे विचारलं उत्तर द्या, उत्तर त्यांनी द्या. उत्तर देऊ दे. झाडांच्या प्रजाती आणि ट्रान्सप्लांट याचे उत्तर द्या. ट्रान्सप्लांटचा आपण औंधला जे आर्मीचा एरिया आहे अलोंग रिव्हर साईड बंद होत आहे बहुतेक. बरं, ठीक आहे. असं तुम्ही जोरात बोला. आपण ट्रान्सप्लांट जे करतोय नाही, ठीक आहे, ठीक आहे. जाऊ दे, ते काय झालं. तुमचा आवाज वाढवा. आपण जे ट्रान्सप्लांटिंग करतोय झाडांचं ते आपण औंधच्या सर जवळ झालं. बोला. दोन्ही दिसले पाहिजे. बरं, ठीक आहे, ठीक आहे. जाऊ दे. सोडून द्या हात सर बोला. तो आपण आर्मीचा जो भाग आहे औंधमध्ये डिफेन्सची. हा डिफेन्सची त्या ठिकाणी आपण एकाच ठिकाणी आपण ते ट्रान्सप्लांट करतोय सगळं. औंधमध्ये कुठे सर? परमिशन वगैरे दिली आहे का याच्याबद्दल माहिती द्या. पहिला आर्मी आपल्याला परमिशन दिली आहे का? आधीचा डेटा काय आहे ते तुम्ही सांगू शकाल. एक एक करून आलं ते उत्तरच देत नाही. आपण नुसतं प्रश्न टाकतो. आधीचा डेटा काय आहे का? तुम्ही सांगा ना सर. सगळ्यांनी एकच विनंती आहे. एक प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर कंप्लीट होईपर्यंत दुसरा प्रश्न विचारायचा नाही. नाहीतर यांना फुकट संधी आहे बरं का. अगदी सगळ्यांचं बरोबर. ऐकून घेतलं. अगदी बरोबर. काय ऐकून घेतलं? दोन फक्त प्रश्न आहेत तुमच्या समोर त्याची उत्तरं द्या. एक एक असं प्रश्न एक तुमचं पूर्ण उत्तर झाल्यावर दुसऱ्या नागरिकांनी प्रश्न विचारा. वृक्ष प्राधिकरण उद्यान विभाग यांच्या ट्रान्सप्लांटची हिस्ट्री अगोदरची सांगा. आतापर्यंत तुम्ही ट्रान्सप्लांट केलेले किती जगले? तुम्ही ट्रान्सप्लांट केलेली किती झाडं जगली असा सरळ प्रश्न आहे. आकडा सांगा. उद्यान विभाग वृक्ष प्राधिकरण पिंपरी चिंचवड यांचा आतापर्यंतचा पूर्व इतिहास पुनर्लागवडचा आपण एक्सपर्टाईज